नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलेलं आहे. मग हे आपल्या कितपत उतरले हो? तिथं स्वच्छता असेल तिथं लक्ष्मी नांदते, तिथं आरोग्य नांदते. स्वच्छता अतिशय महत्वाची. आपण काय करतोय, चला नाश्ता केला, कागद तिथंच टाकायचा, घ्यामध्ये डस्टबिन टाकावं नाही. नरेंद्र मोदी एका कार्यक्रमामध्ये एक कागद होता तो खिशात जॅकेटमध्ये ठेवला. आपलं काय कर्तव्य आहे? स्वच्छता ही अतिशय महत्वाची आहे. संत गाडगे बाबा ज्या गावात जायचे तिथे गेल्या गेल्या गाव स्वच्छ करायचे आणि स्वच्छ करताना एखादा पाय पडा आला त्या डोक्यात झाडू म्हणून सांगायचं, अगोदर झाडून ये, गाव स्वच्छ करूया, गावातील रोगराई घालूया, मग आपण पाय पडायचे. म्हणजे स्वच्छता अतिशय महत्वाची आहे. म्हणजे आपल्या शहराचे असू दे किंवा आसपासच्या परिसराचे असू दे, आपला आसपासचा परिसर स्वच्छ ठेवला तरी सुद्धा बरीचशी रोगराई कमी होऊ शकते. आता मी मगाशी आलो तोपर्यंत आपले चौधरी महाराज कागद गोळा करून इकडे तिकडून ते झालं. त्याचं एकट्याचं काम माहिती होते, प्रत्येकाने ठरवलं आता. आणि महाराज मगाशी सगळ्यांना थंड प्यायला दिलं, सगळ्यांनी पेलं तिथंच टाकून प्रत्येक पिले टाकले. कोणाही डोक्याला बाबा एका ठिकाणी टाकावं, आता कोणाचा त्रास होईल, काय नाही, काय असेल कागद असेल काय असेल हे बरोबर नाही. आपल्या वर्तनात बदल झाला पाहिजे आणि असा बदल झाला तर आपल्या जीवनात विकास होणार आहे. ही स्वच्छ भारत अतिशय महत्वाचं आहे. आता काही जण निर्माण त्याला सरकारने सगळं सोय केलेली आहे पण ती सोडत नाही. स्वच्छ भारत आपल्या गावात आपल्या देशामध्ये अशी गरिबी नको, भिकारी नको म्हणून त्याला वेगळं केंद्र सुरू केलेलं आहे. तरी सुद्धा याचा उपयोग घेत आता बाहेर अमेरिका जपान इकडं मला बघायला मिळणार नाही. सांगायचं तात्पर्य काय, आपल्यामध्ये बदल काय, स्वतःमध्ये बदल झाला की दुसऱ्यात बदल होणार. स्वतःला त्रास होऊ द्या पण दुसऱ्याला त्रास होणार. तुम्ही दुसऱ्याला त्रास दिला तुम्हाला पाचपट त्रास होणार. दुसऱ्या जर त्रास दिला तुम्हाला दुप्पट त्रास होणार आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, म्हणजे कुठं कोणा जायची गरज नाही, काय नाही, आपल्या जीवनामध्ये अंगीकार. आणि ज्या वेळेला लग्नात महाराज व्हायचं महाराज असताना सुद्धा जेवाय वाढायचं काम नाही, कुठल्या तरी मला म्हणत जेवाय वाढायचं काम करतात, काय असेल ते काम करतात. म्हणजे काय होईल, कारण त्यांच्या रक्तामध्ये ते भिनलेले आहे, त्यांच्यावर संस्कार झालेले आहे आणि त्या संस्कार त्याच्यात दाखवलं. जे काम करायचं ते तो करायचं असतं, प्रामाणिकपणे करायचं. हे काम सर्वांचं आहे, येणारा पैसा सर्वांचा आहे. आता तुम्ही सर्वांनी पैसे गोळा केलेले, हा एकट्याचा पैसा आहे का हो? हा पैशाचा उपयोग चांगला झाला पाहिजे. तिथं कुठेही वाईट जाऊ नये तरच ती गोळा होतात. असं झालं तर पैसा कमीच पडत नाही. पैसा भगवंत तिथे देतो, पैसा कमी पडत नाही. आणि जर त्या पैशामध्ये तुम्ही मन दाखवला तुम्हाला त्यापेक्षा धापड घालायला लागणार, हे विसरायचं नाही. म्हणून समाजात असेल, अध्यात्मामध्ये असेल, कुठलाही पैसा असेल त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. त्यासाठी आपण समाजाचं देणं लागतो. आपण ज्या जन्मात आलेला आहे ह्या समाजाचं देणं लागतो. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, थोडा वेळ समाजासाठी दिला पाहिजे. आता सगळ्यांना मला सुट्टी आहे म्हणून मी 8 दिवस सत्कार्य लावूया, त्या साधू संतांची सेवा करायला मिळतं हे भाग्य आहे. साधू संत येतात घरात, देवाची दिवाळी दसरा. म्हणजे आता बघा हे सगळं आपल्या वाटला, आपण प्रत्येकाला भोजन मी देतो तू देतो. कितीतरी आता मीटिंगवर आहे, सुरुवातीचे ठरवले त्यात काही बदल नाही. पंडित महाराजांनी प्रत्येकाला ठरवून दिलेलं आहे अमुक ठिकाणी अमुकाचं भोजन. आता किती नवी म्हणतात सर आमचं एक ऍडजस्ट करा, पण नाही कुठं ऍडजस्ट करा. त्यामध्ये सुद्धा पुण्य आहे. आपण जे चालत येताना जे नामस्मरण करतो, जे आपली व्यवस्था करतात, आपल्यातला जी पुण्याचा भाग त्याला जातो. आपली जी काही पुण्याई असते त्याला त्याच्या जीवनात क्रांती घडते. बघा साबळे यादव साहेब सुरुवातीला काही नव्हतं येतं, ज्या वेळेला तिथे यायला लागले लगेच त्याला गॅस एजन्सी मिळाला. त्यावेळेपासून ते यादव साहेब हातीमध्ये येतात आणि लिस्ट काढून जातात.
त्यांना काय गरज आहे व्हॉट्सअपवर पाठवा काय काय लागते बघूया, नाही. तिथे येतात सगळ्यांनी चांगलं जेवलं पाहिजे. काय असं सांगा म्हणतात, बाजरी भाकरी असेल, कांदा असेल, खरडा असेल, दही असेल आणि काय गोड तुम्हाला जे लागेल ते सांगा म्हणतात. तिथे यायला गरज आहे का? पण साधू संतांची सेवा कुठं कमी पडू नये. आता तिथं प्रतिष्ठित हजर आहे म्हणजे इतकी साधी गोष्ट नाही. म्हणून त्यांच्या जीवनात आपल्याला जे गेलेला मदत करणार आहे त्यांच्या जीवनात क्रांतीच आहे, झालेलं आहे. म्हणून ते विसरत नाही. आता ते अवधूत काय होते महाराज असल्यापासून सुरू आहे त्यांचं. त्यानंतर जगायला व्यक्ती त्यांच्या सुरुवातपासून आहे. त्यामुळे इतर पुस्तक असलं. त्यानंतर पंढरपुरामध्ये ते 500 दिवस गाडी मारले. आदिवासी एकट्या काय असेल एकटा तर कुठंतरी ह्या मार्गाला आले, दादानी जो मार्ग घालून दिला त्या मार्गाने चालाल. फार मोठी पुण्य आहे दादांची. पुंडलिकाला साधे सोडे नव्हते. चिंचणीमध्ये तर त्याला फार मोठा मान आहे. आर पाटील साहेब सुद्धा त्याची कीर्तन ऐकायची. फार मोठा इथे अभ्यास होता त्यांचा. इतकं साध्या आणि सोप्यामध्ये सांगायचं. तिथलं ते बुधगावचं तिरुवळचं भरायचं. पहिला महाराज म्हणले तुम्ही माझ्या पाया पडताय ना, प्रत्येक पाय पडता 1 रुपया टाका म्हणजे आणि आपण ते पिवळ बांधूया. बरोबर तिथं बघा मोठं मंदिर वाढलेलं आहे, थोडं संस्कृती वाढलेलं आहे. एखाद्या वास्तूचा उद्धार करायचा असेल तिथं फक्त असं कीर्तन झाली पाहिजे. काम कशा लक्ष्मीनगर मध्ये आमच्या तिथं लक्ष्मीनगर 10 वर्ष देऊळ बांधून तयार होतं, स्लॅब पडलेला होता, पण बाकीची कामं राहिलेली होती. ज्यावेळेस त्या ठिकाणी कीर्तन प्रवचन सुरू झाले 3 महिन्यामध्ये 10 लाख ते 20 लाख रुपये गोळा झाले. 3 महिन्यात मंदिर तयार झालं. कसं तयार झालं तर तिथं नामस्मरण झालं, कीर्तन झाली, प्रवचन झाले, त्या वास्तूचा उद्धार झाला. इथं जे आता कीर्तन चालू आहे त्या वास्तू उद्धार होणार, त्याच्या घरा लोकांचा उद्धार होणार, त्यांच्या जीवनात सुखसोयी येणार, कुठल्या अडचणी येणार नाहीत. मग ते का सोडतील बरं इकडून यावी? सांगायचं तात्पर्य काय तर ह्या आपल्या जीवनामध्ये हे बदल करणं अतिशय महत्वाचं आहे. रोज व्यायाम हा केला पाहिजे, शरीराला श्रम दिला पाहिजे, तरच आपल्या जीवनामध्ये उद्धार होतो. म्हणून घर सायाचं जावेपण करा, सुखेतो घरा, नारायण कोणत्या घरी आणायचे असेल तरी आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबारायण काय म्हणायचं, खायची गोष्टी करायची तिथं आवड्यांचा हवा. त्याला दुसरा असा देता येईल की वाड्यापोळी घ्या होता. वाड्यापोळी काय करत होता, जंगलात येणाऱ्या प्रत्येक माणसाला मारायचा आणि त्याच्याकडे संपत्ती काढायची आणि एका माणसाला मारणे की एका खरा आहे. अशी इतक्या लोकांना मारलं तो घराचा रांजण भरला, त्याचं पाप इतकं झालं
कसं म्हणतात शिशुपालाला 100 पाप घडल्यानंतर रावण होणार, तसं हे 100 पाप घडले. आता याचा उद्धार करायचा होता नारद मुनींना वाड्याचा. हे ठरवलं त्या वाड्याचा उद्धार करूया म्हणून नारद मुनी नारायण 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 करत त्या जंगलात येतात. आणि जंगलात आल्यानंतर वाड्यात मी हजर होता. साबोजाला म्हणला आता याला काय करायचं आपण घेऊन मारणार, हिसकावून घेणार. नारद मुनी अरे वाल्या तू मला मारणार, माझ्याकडे संपत्ती तू घेणार आणि तू इतकं पाप केलाय, तुझ्या या पापामध्ये तुझ्या घरातील सहभागी आहेत का? तुझ्या आई वडील आहेत का? पत्नी आहेत का? पोरं आहेत का? काय नाही, त्यांच्यासाठी इतकं मी राब राबतोय, लोकांना मारतोय, गोळा करतोय. काय ते म्हणला? अरे म्हणला तुम्हाला म्हणतोय पण तू जाऊन विचारून ये, घरात जा विचार. हा म्हणजे मी घराकडे जातो, घराकडे मी पळून जा. काय म्हणले तसं काय होणार ना, मला झाडाला बांध आणि तू घराकडे जाऊन विचारून ये. म्हटलं आजपर्यंत असा माणूस कुणी आपल्या सापडला न पिता लायवाय करा, पण हा काही वेगळा दिसतोय, बघ्या प्रयत्न करूया म्हणले. पण हा वाघ्या काय केला, घरी आला. घरी आल्यानंतर अगोदर आईकडे आला. माझा आई तुम्हाला जन्माला घातल्यापासून मी कृत्य करत असत आणि माझं पाप झालेलं आहे आणि त्या पापामध्ये तू सहभागी आहेस का? आई काय म्हणते, अरे तुझ्यासारख्या पापी माणसाला मी जन्म देऊन फार मोठं पाप केलेलं आहे आणि तुला माझ्या पापी पाप आलाय अजिबात नाही म्हणले. तू आम्हाला मारून टाक पण तुझ्या या पापात मी सहभागी. वडिलांकडे गेला. बाबा म्हणला मी करायला त्या तुम्ही जवळ पापा. आई म्हणला तुझ्यासारख्या पापी कोणाला मी जन्म देऊन फार मोठं पाप झालंय अजिबात नाही म्हणले. आई वडील म्हणतात जर पत्ती तर तयार होईल. पत्नीकडे गेला. अगं म्हणला सगळं तुला दागदागिने मडवलं लागलं ते दिलेलं आहे, सगळं केलं तुझ्यासाठी आणि त्यामध्ये पाप झालेला आहे, त्या पापामध्ये तू सहभागी आहेस का? पत्नी म्हणाली तुझ्यासारख्या पापी माणसाला करून घेतलं हेच मोठं पाप झालं. तू काय उपकार करायला ते तुझे कर्तव्यच आहे आणि तू आणि पापा सहभागी करतो अजिबात नाही. पापा सहभागी पत्नी नाही. पोराकडे गेले दोन्ही पोरं एवढं पोराने पाहलो तुमच्यासाठी मी राबतोय असं करतोय. पोरी म्हणे बाबा हे आमच्या विषय नाही तुमच्याही करताय आणि तुमच्या पोराला आम्ही पण पाप केलाय अजिबात नाही. जरा कोणच ते कोणत्या ऋषीमुळे असणार, कोणतं मोठा माणूस आहे त्याने सांगितल्याप्रमाणे झालं. तू गेला वाले पळत पळत गेला काय पकडला. बरोबर महाराज तुम्ही ते सांगितलं होता माझ्या पापात कुणी सहभागी नाही. नारदमुनी म्हणले वाल्या तुला पटलं म्हणजे तुला तुझ्या जीवनाला उद्धार करायचा. वाल्या म्हणजे तुम्ही सांगशीला ते करतो, जीव सुद्धा देतो, काय करायचे सांगा. तू काय कर इथनं पुढं एका ठिकाणी बसून फक्त राम 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 जप कर. त्याला राम 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 म्हणता येईना, मरा 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 करा. मरा मरा करत करत राम 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 असा शब्द येऊ लागला. एका ठिकाणी बसून नामस्मरण सुरू झाल्यानंतर वाल्या कोळीच्या भोवताली वाळू तयार झाला, विहिरी वाढल्या.
आणि एक दिवस काय झालं, त्या जंगलामध्ये एक शिकारी आलेला असतो आणि एका झाडावर दोन नर आणि मादी पक्षी असतात. त्या एका पक्षाला तो बाणानं मारतो. मारल्यानंतर तो पक्षी जीव तडफडून खाली पडतो आणि दुसरा तिथे येतो. म्हणजे आवाजाने डोळे उघडतात आणि डोळे उघडल्यावर बघतोय तर एक पक्षी तडफडत. त्याच्या मनामध्ये हृदयामध्ये करुणा निर्माण झाली. जो माणसाला मारले काही होत नव्हतं, पण एक पक्षी मारल्यानंतर त्याला जी यातना व्हायला लागल्या, आपोआप कावळे बाहेर पडायला लागले आणि कावळे बाहेर पडायला लागल्यानंतर त्याच वेळी नारद मुनी येतात. म्हणजे माझं कार्य साध्य झालं. तुझ्या तोंडातून आपोआप कावळे बाहेर आहे. तुझ्याकडे एक मी महत्वाचं जबाबदारी देणार. तू काय करणार आहेस? रामायण लिहायचं आहे आणि तू जे रामायण लिहिशील त्या पद्धतीने घडणार आहेस. राम 14 वर्षावर जाणार, रावण रामयुद्ध होणार, सीता भूमिगत होणार. हे सगळं जे आहे त्या अगोदर वाल्यापुढे लिहिले. वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले आणि त्या वाल्मिकी ऋषीने रामायण लिहिलं आणि ते रामायण जसं लिहिलं तसं सगळं घडत गेलं. बघा किती वाणीमध्ये ताकद आहे. त्या वाणीमध्ये ताकद कशाने लिहिले? की नामस्मरणामध्ये. नामस्मरण केल्यामुळे जिभेवर सरस्वती आपोआप येते. त्या जिभेवर सरस्वती का पडते? नामस्मरणामुळे. आपली नामस्मरण त्या ठिकाणी सरस्वतीचा वास होतो आणि आपोआपच काव्य बाहेर पडतात आणि आपोआपच आपले चांगलं आपल्या हातून कार्य घडतं. म्हणून काय म्हणले की व्यक्ती सहाय्य जावे म्हणून त्याला तुझे तो घराला खायची बसून करायची म्हणजे एका ठिकाणी बसून जर तुम्ही केला तर खरोखरच तुमच्या जीवनाला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. राम कृष्ण त्यांच्या गुरुवर दिलाय. बाबाजी झाले गुरु. त्यांनी हा मंत्र दिलेला आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्राचा भाव सर्व. त्या मंत्रात फार मोठी ताकद आहे.
तुमच्या या हृदयामध्ये इतकं कमी जास्त हृदय फोकुस असे विठ्ठल म्हणावं तुम्ही छातीमध्ये करा. एका डॉक्टरने प्रयोग केलं की ज्याला हृदयविकार वगैरे आहे असे 20 रुग्ण घेतले आणि त्या 20 रुग्णांपैकी 10 रुग्णांना औषध उपचार चालू केला आणि 10 रुग्णांना सांगितलं तुम्ही नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. नुसतं तुम्ही काय म्हणायचं विठ्ठल विठ्ठल. आणि ज्यावेळी ठराविक दिवसानंतर हे 10 रुग्ण रोज विठ्ठल 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 बघा विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर बघा हृदय कसं होतं इतकं कमी जास्त होत. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणल्यामुळं की 10 रुग्ण होते त्यांच्या हृदयाचे तोटे मोडल्यानंतर त्यांचा बीपी वगैरे सगळं तपासल्यानंतर ते नॉर्मल झाले होते. पण जे औषध घेत होते त्यांच्यात काही फरक झालेला नाही. पण महाराज रामकृष्ण हरी विठ्ठल 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 म्हणत तरी आला तुम्ही तुम्हाला बीपी शुगर काय होणार. म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र जपावं सर्व काळ. तुम्ही झोपत घ्या काम करताना घ्या कुठे झोप अमुक वेळी घेऊ नका असं काही नाही कधी घेऊ शकताय. मला काही वार काळ वेळ काही नाही. तुम्ही फक्त रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्र जपला तर खरोखर तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय म्हणजे या चौथ्या जन्म रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा तुका म्हणे नामच कीर्तन साधन पैसो
पाहिजे काय सांगायचं? केलं की माझं पुस्तक यावेळी असं काही साधन काय होते सांगितलं वापस राहणार विठोबा आहे. तुकोबा सांगतात बाबा रे मी प्रत्यक्षात विठोबाची शपथ घेऊन सांगतो की या नामस्मरण कीर्तन साधन शिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे भगवंताची प्रत्यक्षात पांडुरंगाची शपथ घेऊन आणि घेऊन सांगतात बाबा रे या मार्गाला आपण लागतो का हो? हे दृष्टांत असं आहे आषाढी वाडीला केबलवाले ते टीव्हीवाले असतात हे 70-80 वर्ष आजोबा वाडीतून चालत असतात. मग एक टीव्हीवाला येतो आजोबा तुम्ही किती वर्षापासून वारी करता हो? ती म्हणजे माझे वडील मी ज्या 18 वर्षाचा होतो त्यावेळेपासून मी आज तारखेत वारी करतो. आज माझं वय 70-80 वर्ष. मग तुम्ही इतक्या वर्षे वारी करता मग तुम्हाला विठ्ठल भेटलं का हो? आजोबा म्हणजे आजोबा पण मला विठ्ठल भेटले म्हणजे जसं तुकाराम म्हणतात की नामस्मरण केल्यामुळे भगवंताची भेट होतेच. पण माणसाला विश्वास नाही. कुत्र्याला विश्वास आहे. रात्रीच्या वेळेला बघा तुम्ही एका गल्ली जर कुत्र भुंकायला लागलं दुसऱ्या गल्लीचं कुत्र भुंकायला लागतं त्याला वाटते त्या गल्लीचं कुत्र भुंकायला याचा तर्क आलेला आहे. दुसऱ्या गल्लीचं कुत्र तिसरं असं करत नाही. प्राण्याचा प्राण्यावर विश्वास आहे पण माणसाचा माणसावर नाही. तो सांगितलं बाबा रे नामस्मरण करा तुम्हाला भगवंताची शपथ देऊन सांगतो तरी सुद्धा आपण त्या मार्गाला नाही. म्हणून त्या मार्गाला लागणं हे अतिशय 5व्या चरणामध्ये तुकोबा इतका आणि सांगतात तर त्या मार्गाला आपण लागलं पाहिजे. पुढच्या चरणात तुका म्हणे सोपे आहे